स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, स्वार्वार्थ पावीचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजराम्र राहिली. कृष्णा तडाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञान त्यांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी, सन्मुख पाहुनी तयाला. अज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या, श्लोक ऐकता तेथीची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवली तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्ष पोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंत सकल दूर झाली, कार्य भ्राग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव करीती, सिद्धी प्रसन्न झाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवस एक वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे केले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजची सुरभुवणी, अंती जासी सुखाणे. ऐकुनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, येथे तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी तिथली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य तेल तत्वता. ऐसे वाटते त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. सो कार्य चिंतोणी अंतरी, खडग दिले श्रींच्या करी. मजवरी कृपा करी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रीनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी, तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजिले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजा श्रीत सरदार. माया पाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करितात आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसते दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले जडकरी. उभा टाकीला काळ दूरी, नवल परी जाहले. दीनवदन होऊनी, दृढ घातली मिठी. चरणी तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवाया. ते पाहुनी श्री समर्थ, कृतार्थनासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याती करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णताती. बैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. श्री स्वामी चरित्र सारामृत येथे
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिषद प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.